हाय सर्वांना. बघा किती गरम होतंय. आता 4 वाजलेत, वातावरण ढगाळ आहे, वारं तर अजिबातच नाही, खूप गरम व्हायला लागले. तर आरुष बोलतोय की आज पप्पाचा बड्डे आहे. तर आज खरंच त्यांचा बड्डे आहे. तर आम्हाला बनवायचा आहे केक. केक जरासं वेगळ्या पद्धतीने आम्ही बनवणार आहे. आता मी चाललो आहे कॅडबरी आणाय. पप्पाला सरप्राईज द्यायचंय. पप्पा यायच्या अगोदर कॅडबरी घेऊन यायचे त्याला पप्पाला द्यायसाठी. तर तो चाललाय कॅडबरी आणायला शेजारच्या मुलांसाठी. तर ठीक आहे, चला मला केक बनवायचा आहे. सकाळीच मी केक बनवणार होते, पण त्यानं मला केक बनवून दिला नाही. म्हणाला मम्मा पप्पाचा बड्डे, आपण दोघांनी मिळून केक बनवायचा. मग आत्ता 4 वाजले तर केक बनवते. दोन तासामध्ये मस्त असा थंड होईल. क्रीम वगैरे फेटून मी फ्रीजमध्ये ठेवली. केक बनवणार आहे तो आपल्या बेकरीमध्ये पाव भेटते चौकोनी, त्या पावचा केक बनवणार आहे. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा, तुम्हाला हे दाखवते. म्हणजे कमी कष्टात केक कसा बनवायचा, लादी न बनवता, म्हणजे प्रीमिक्स न वापरता केक ही बनतो. तीही एक प्रकारची लादीच असते. तर चला तुम्हाला दाखवते मी पावाचा केक कसा बनवणार आहे. तर इथं मी बटाटे शिजायला टाकलेत भाजीसाठी. इथं क्रीम फेटून घेतली आणि इथं हे पाव आहेत. ह्याचे कडचं जे करपल्यासारखं असते ते काढून घेतले. मी असे 6 पाव घेतलेत. बघूया, म्हणजे मी पण पहिल्यांदाच बनवते. लादी कितपत मोठी होती काय, मला जर असं वाटलं की लादी छोटी होती तर अजून मी पाव घेणार आहे. तर हे कडचं मी असं काढून घेतले. तर इथं मी पावांना असं ॲडजस्ट केले. याच्यामध्ये 2-2 पाव ठेवलेले आहेत आणि बरोबर असा चौकोन बनवलेला आहे, जो की अर्ध्या किलोचा केक होऊन जाईल. तर ह्या पावावरती आपलं नेहमीचंच शुगर सिरप सोडून घ्यायचं. मी तुम्हाला दाखवण्यासाठी असं ठेवलं होतं. तर आपण खालच्याही पावावरती शुगर सिरप सोडून घेणार आहे. त्याच्यावरती थोडीशी क्रीम घ्यायची, कारण क्रीम भरपूर लागली का पण मला क्रीम आवडत नाही. तर अजून पण आपण याच्यावरती थोडीशी क्रीम लावून घ्यायची आणि नंतर ना दुसरी लेअर बनवायची. घेतली आणि याच्यावरती थोडीशी क्रीम, फक्त दुसरी लादी चिटकेली एवढीच, कारण जास्त क्रीम नाही आवडत आहे. जेवढी क्रीम कमी असेल तेवढा केक मला आवडतो. जास्त क्रीमचा केक आवडत नाही मला, यासाठीच फक्त. वरून मस्त असा फिनिशिंग झालेला आहे. तर आता आपण साईडनं फिनिशिंग करून घ्यायचं आहे. तर मी एका हाताने मोबाईल पकडला आहे आणि एका हाताने माझं फिनिशिंगचं काम चालू आहे. तर मी जरा वेळ स्टॉप करते आणि फिनिशिंग झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते.
तर इथं तुम्ही बघू शकता पूर्ण केक आपला फिनिशिंग करून झालेला आहे. तर याला आपण साधं सोपं पटकन आवरेल असं डेकोरेशन करून घेते मी. वगैरे घेतली या खिसणीने याच्यावरती खिसून टाकणार आहे मी. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी डेकोरेशन केलेलं आहे. तर मला अजून थोडीशी कमी वाटते केकमध्ये, तर मी आरुषला जेम्स आणायला सांगितले आणि माझ्याकडं डेकोरेशनचं म्हणजे साहित्य नाही, त्याच्यामुळे मी जेम्स आणायला सांगितले. जेम्सनं अजून थोडीशी डिझाईन काढणार आहे. कलर्सचे जेम्स खूप छान वाटतं ते. तर कसा वाटला केक कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा, शेवटपर्यंत पहा व्हिडिओ. क्रीमचा खूप कमी वापर मी केला आहे कारण क्रीम आवडत नाही. फायनली आमची बड्डेची पूर्ण तयारी झाली. तयारी काही जास्त केली नाही, साधाच बड्डे करणार आहे आम्ही, हो ना बा. इथे मी ताट घेतले, इथं खुर्ची वगैरे मांडली, इथं केक ठेवायचा आहे, हो ना. तर चला बड्डे बॉयला बोलव की. बर्थडे बॉय अजून लांबटीत आहे. हाय, माझा बर्थडे आहे. तुझा बड्डे रोजच बड्डे, त्याला ना रोज विचारत असतो माझा बड्डे कधी येणार कधी येणार. मी त्याला उद्या 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 म्हणत असते. त्याला प्रामाणिकपणे सांगितलेलं समजत नाही. त्याला लांब बड्डे आहे म्हटल्यावर त्याला खूप राग येतो, म्हणून मी त्याला उद्या उद्या म्हणत असते. मी पहिलं कर. तुला घेऊन दाखी मी कर. चॉकलेट देत. पुढे सर बाळा. मम्मी आता मोबाईल ठेव घे. बस कर. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. अहो पप्पा कसं आहे माझ्या